नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एकदम अप्रतिम चवीची अशी कांद्याची पात बनवलेली आहे आणि ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे, पण चवीला तेवढीच अप्रतिम लागते. ही कांद्याच्या पातीची भाजी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी जर तुम्ही भाकरी बनवत असाल ना, तर भाकरीसोबत तर ह्या भाजीची चव जी आहे ना अप्रतिम लागते. तुम्ही आठवड्यातून किमान एक वेळेस तर नक्की असा बेत करा. आपल्या रेसिपीबद्दल बोलायचं झालं तर आपल्या रेसिपी भन्नाट चव घरची प्रेम आमचं. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात केलेली आहे. त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. तर आता आपण ही कांद्याची पात एक जुडी घेतलेली आहे. आता ही पात मी अगोदर स्वच्छ करून घेतलेली आहे आणि थोडासा पाऊस पडलेला असल्यानंतर ही कांद्याची पात आहे ना थोडीशी खराब येते. तर त्याचे कांदे वगैरे थोडेसे खराब झालेले होते, तर ते मी साफ करून घेतलेले आहे व्यवस्थित. आणि आता आपण तिला स्वच्छ धुवूनच कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला भाजी ही कट केल्यानंतर धुवायची अजिबात गरज नाही. तर आपली कांद्याची पात कट करून झालेली आहे. हे पहा, आता आपण भाजीला फोडणी घालण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. पुरेसं तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर आता आपण घालणार आहोत मोहरी आणि जिरे. तर तुम्हाला एक सिक्रेट सांगते की ही भाजी माझी खूप आवडती भाजी आहे आणि आठवड्यातून किमान मला ही एक वेळेस तरी भाजी लागतेच लागते. तर आता आपण मोहरी आणि जिरे घालून तडतडले की आपण लसणाची पेस्ट घातलेली आहे 1 चमचाभर. लसणाची पेस्ट छान ब्राऊन कलरची झाली की आता आपण ही कट करून घेतलेली कांद्याची पात फोडणीमध्ये घातलेली आहे. तर एक लक्षात घ्यायचं की आपण जेव्हा ही कांद्याची पात फोडणीमध्ये घालतो ना, तर तेव्हा तेलामध्ये ही कांद्याची पात पूर्णपणे परतल्याशिवाय बाकीचं साहित्य घालायचं नाही किंवा पाणी तर अजिबात घालायचं नाही. आता आपण ही कांद्याची पात व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहे. आता ही आपण जेव्हा फोडणीत घातली आहे ना, तर तेव्हा ही जास्त दिसते, पण जेव्हा तेलात परतलं जाईल ना, तर तेव्हा हिची क्वांटिटी जी आहे ना खूप कमी होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता आपल्याला थोडंसं हलवण्यासाठी सुद्धा ती कांद्याची पात जास्त दिसत आहे, पण जशी आपण ती तेलामध्ये परतत जाऊ ना, तर तशी तिची क्वांटिटी आहे ती कमी कमी होत जाते आणि मग आपल्याला हलवायलासुद्धा सोपं जातं. तर आता आपण तेलामध्ये ही कांद्याची पात परतत असताना आपण थोडंसं मीठ घातलं तरीही चालतं. संध्याकाळी जर तुम्ही ही भाजी थोडी एक्स्ट्रा बनवली आणि सकाळच्या वेळी जर खाल्ली ना, तर भाकरी रात्रीची शिळी भाकरी आणि ही कांद्याची पात सकाळी जर खाल्ली तर एकदम चविष्ट लागते. तुम्ही नक्की एकदा खाऊन पहा. आता आपण घातलेली आहे मूग डाळ. तर ही 4 ते 5 चमचे असेल. तर आता ही डाळ आपण घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घेणार आहेत आणि हे पहा आपण आता मीठ पण घालत आहोत, म्हणजे कांद्याची पात जी आहे ना फोडणीमध्येच व्यवस्थित वाफवून निघते आणि मग शिजण्यासाठी जरा कमी वेळ लागतो. तर आता आपण व्यवस्थित परतून घेणार आहे. मुगाची डाळ पण आपण घातलेली आहे, ती पण थोडीशी व्यवस्थित वाफवते आणि व्यवस्थित वाफले गेली की पटकन शिजते. आपल्याला शिजण्यासाठी पण खूप वेळ कमी लागतो नंतर. तर हे पहा आपण आता व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता आपण बाकीचे मसाले घालणार आहोत. आपण ही 3 ते 4 व्यक्तींसाठी भाजी बनवलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये घातलेले आहे पाव चमचा हळद. नंतर आपण 1 चमचाभर लाल तिखट घालणार आहोत. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी किंवा जास्त. आता माझ्याकडचा चमचा जो आहे तो थोडासा छोटा आहे, म्हणजे अर्ध्या चमचाचा एवढा आहे, म्हणून मी ते 2 ते 3 चमचे घातले. आणि तिखटपणा कधी कधी कमी जास्त असेल तर तिखट कमी जास्त पण लागू शकतं. तर आता आपण हे सर्व साहित्य घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेणार आहे. तर हे पहा आपण आता व्यवस्थित परतलेलं आहे. ही भाजी सुकीसुद्धा खूप छान लागते, पण माझ्या घरी जरा सुक्या भाज्या थोडं संध्याकाळच्या वेळेला भाकरीसोबत जास्त खाल्ल्या जात नाहीत, त्यामुळं मी संध्याकाळी जे आहे ना थोडंसं रस्सा केला ना, मग भाकरीसोबत त्या भाज्या खायला सोपं जातं. आता आपण घातलेलं आहे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट. आता आपण हे कूट घातल्यानंतर पण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे सर्व साहित्य जेव्हा आपण फोडणीमध्ये परततो ना, तर भाजीला जरा चव छानच येते. तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीनं भाजी बनवत जा. तुम्हाला तुमच्या भाजीच्या चवमध्ये नक्कीच फरक पडलेला जाणवेल. तर आता आपलं हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये घातलेलं आहे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता आपण ह्याला चांगलं 6 ते 7 मिनिटांपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. झाकण ठेवताना कधी पण झाकण एका साईडला थोडंसं उघडं ठेवायचं, म्हणजे भाजीची तरी जी आहे ना जरा व्यवस्थित येते भाजीला आणि भाजी व्यवस्थित दिसते पण आणि चवसुद्धा छान येते.
तर आता आपण एकदा चेक केलेला आहे, आपली भाजी जी आहे ना व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण एकदा परत चेक केलेला आहे आणि रस्सासुद्धा व्यवस्थित झालेला आहे, कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. तर आपली ही भाजी आता भाकरीसोबत सर्व करायची. शक्यतोवर भाकरीसोबतच खाल्ली ना भाजीची चव खूप छान लागते. तर आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. तर चला आता आपण असंच भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.